बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके जे आहेत ते उभा राहणार होते, मात्र आता त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। आपल्या बरोबर प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत। काय सांगाल सर, काय चर्चा झाली? कृषी मंत्री दत्तात्रय भरणे देखील या ठिकाणी आले होते। बघा, आता रिक्वेस्ट कॉल होता, फक्त या रिक्वेस्टच्या पलीकडे आमच्या काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्यांनाही माहिती आहेत। आम्ही त्या ब्रीफमध्ये मांडल्या। 18 महामंडळ आहेत ओबीसी मधल्या छोट्या 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 जात समूहांची, महापुरुषांच्या नावानं ती त्यावेळी निवडणुकीला सामोरं जात असताना आताच्या राज्यकर्त्यांनी ती आश्वासनं दिलेली होती। ती महामंडळं तयार होत नाही, त्यांना अध्यक्ष भेटत नाही, त्यांना सदा एक शिपाई भेटत नाही, त्यांना बजेटरी तरतूद होत नाही, ही समस्या आहेच। त्याचबरोबर आमचं ओबीसीचं आरक्षण हे डावललं गेलंय, लोकल बॉडीजमध्ये ते हिरावून घेतलं गेलंय, ओबीसीवर अन्याय होतोयच, बजेटरी तरतुदी होत नाहीत, मुलांना स्कॉलरशिप वेळेवर भेटत नाहीत। हे प्रश्न आम्ही ज्या प्रश्नावर आंदोलन उभं करतोय ते जसेच्या तसे आहेत। आत्ता आम्ही अर्ज भरत नाहीयो म्हणजे सगळे प्रश्न सुटलेत असं नाहीये, किंवा आम्ही आमच्या प्रश्नांशी 2 पावलं मागालोय असं नाहीये। अनेक वरिष्ठांचे जेव्हा कॉल आले, ज्यावेळी सुनेत्राताईंचा एका महिला उपमुख्यमंत्री पदाचा, महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचा ज्यावेळी कॉल आला, त्यावेळी आम्ही थोडासा विचार केला, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये डिस्कशन केलं आणि आम्ही निर्णय घेतला। बारामतीतले अनेक प्रश्न तुम्ही हातात आहेत, त्यामध्ये मेडिकल कॉलेज असेल किंवा हॉस्पिटल असेल, त्याचा नामांकनाचा सुद्धा मुद्दा तुम्ही गाजवला होता। असं असताना तुमच्या नावाची चर्चा जोरदार झाली होती, तरी देखील आता निवडणुकीतून कुठेतरी तुम्ही माघार। बघा, वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणाचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन आम्ही बदलायला लावला, नुसता बदलायला ॲज इट इज बदलायला नाही लावला, तर दुरुस्तीसह बदलायला लावला। हे आहे का? आहेच। तरीही कार्यकर्ते आणि ज्यावेळी वरिष्ठ ज्यावेळी एखादी रिक्वेस्ट करतात, हे बघा, मुरब्बी प्रगल्भ राजकारणी आपले प्रश्न सोडवण्यासाठी ज्यावेळी 2 पावलं मागे येतो किंवा 2 पावलं पुढे जातो, किंवा ज्याला कुठं थांबायचं आणि कुठं निर्णय घ्यायचा, किंवा समयसूचकता किंवा हजरजबाबीपणा या गोष्टी राजकारणात असतात। प्रश्न कशाशी निगडीत आहे की सामान्यांच्या प्रश्नाला आपण वाचा फोडू शकतोय का, आवाज उठवू शकतोय का? एक आंदोलक म्हणून मी त्या गोष्टीचा चौफेर विचार करतोय ना। फक्त मीच जर आक्रमक पद्धतीने किंवा मीच कुणाच्या बाकीच्या अँगलचा विचार न करता मी जर पुढे राहत राहिलो आणि मागं जर जनसमुदाय या सगळ्या गोष्टीचा विचार करणारा मी काही आंदोलक आहे, कार्यकर्ता आहे। सुनेत्रा पवारांचा फोन आला होता, तुम्ही म्हटलात आणखी कोणकोणते नेते तुमच्या सांगितलं मी प्रेसमध्ये, बरेच लोक आहेत, शिंदे साहेब आहेत, उदय सामंत साहेब आहेत, धनंजय मुंडे साहेब आहेत, अगदी भरणे मामा आहेत, 2-2, 3-3 वेळा कॉल झालेले। काय चर्चा झाली नेमकी तुमच्या बरोबर? म्हणजे एक महिला उपमुख्यमंत्री आहे, सहानुभूतीची लाट आहे, तुमचे काही प्रश्न घेऊन या, त्या प्रश्नावर आपण विचार करू, आणि नाही त्या लोकांनी प्रश्न सोडवले, आपलं आंदोलन सुरूच। प्रश्न सोडवणे हे पण आंदोलनाचं ध्येय असलं पाहिजे ना। प्रश्न सुटूच नाही आणि मग आपण त्यांना भेटायचंच नाही असं असेल तर ती चळवळ पण पुढे जाणार नाही ना। तुम्ही मगाशी म्हटलात की 18 महामंडळ आहेत, महाज्योती असेल, भारती असेल किंवा इतर अनेक समस्या त्याच्या आहेत, त्याच्यासाठी आता नेमकं काय पाऊल उचललं जाणार आहे तुमच्याकडून? नाही, आमच्याकडून ह्या समस्या मांडणार आहोत, निर्णय घेणारे शेवटी ते आहेत। निर्णय घेणार नसतील तर यांच्या विरोधात परत तीच धार आणि तोच आवेश आणि तोच जोश परत रस्त्यावर। बारामतीत पवारांच्या विरोधात बोलणारा नेता अशी तुमची ओळख झालेली आहे, आता पुन्हा निवडणूक झाल्यानंतर असं दिसेल का? प्रश्न सुटला नाही तर अजून याच्यापेक्षा तीव्र असेल। शेवटचा प्रश्न आहे की आता सुनेत्रा पवारांच्या प्रचारात किंवा उमेदवार अर्ज दाखल करायला तुम्ही जाणार आहात का, किंवा तिथे उपस्थित? उद्या परवा कळेल, अजून होऊ द्या सगळ्या प्रोसेस। नक्कीच। हे होते प्राध्यापक लक्ष्मण हाके, जावेद मुलानी, G24 तास, बारामती।